मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज शहरातील मंदिर परिसरात मुख्य रस्त्यावर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली। या कारवाईत दुकानांच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या एकूण 16 अनधिकृत छपऱ्या, 1 लोखंडी केबिन, 1 हातगाडी, 5 लोखंडी जाळ्या, 10 लोखंडी पाईप आणि 12 स्टँड बोर्ड जप्त करण्यात आले। ही मोहीम अपना बँक परिसर, निवृत्ती चौक, महाद्वार रोड, ताराबाई रोड आणि अंबाबाई मंदिर परिसरात राबवण्यात आली। ही कारवाई जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील सूचनेनुसार करण्यात आली। या कारवाईचे नेतृत्व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने आणि शहर अभियंता हर्षजित घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। प्रत्यक्ष कारवाई अतिक्रमण अधीक्षक विलास साळुखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, मुकादम रवींद्र कांबळे, प्रशांत आकुर्डेकर, शरद कांबळे व अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले आहे की अशा प्रकारची मोहीम पुढेही कोल्हापूर शहरात राबविण्यात येणार आहे। अनधिकृत शेड, फेरीवाले व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई केली जाईल। नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपले अतिक्रमण हटवावे, अन्यथा दंडात्मक कारवाई आणि साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।